परब्रह्म तस्मै अवधूतचिंतन श्री गुरुदेव श्री नमो भगवते वासुदेवाय 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 ते आरती काढून घे सगळं काढून घे देवीचं लाईट कमी करून टाक देवीचं लाईट कमी करून टाक नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय
नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते नमो भगवते नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय जय राम। श्री राम राजाधिराज रामचंद्र भगवान की। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरु अनंत कोटि ब्रह्मांड नाही। वेदांताचं जाणणारा द्विज म्हणजे ज्या विप्राला वेद कळतात, तर वेद म्हणणं वेगळं आहे आणि वेद कळणं वेगळं आहे. आता तुम्ही बातमी ऐकली असेल की एक 27 वर्षाच्या मुलानं 50 दिवसामध्ये वेदाचे सगळे क्रम म्हणून दाखवले. त्याला मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. काशीमध्ये काशीच्या नरेश राजानं एक सोन्याचं कडं दिलं. उत्तर प्रदेश सरकारने चांदीचं कडं दिलं आणि मोदींनी स्वतः त्याला फोन केला. नगरचा मुलगा आहे, व्हॉट्सअपवर चालू आहे ते. तर हे वेद म्हणणं वेगळं आणि वेद जाणणं वेगळं. ज्याने वेद जाणले तो सत्यापासून पाहिलं ना, नाशिकला शिकला येतो पण मूळ नगरचा राहणार, नगरचा राहणार आहे. रेखे नाव आडनाव आहे त्याचं. तर त्याचे वडील पण तसेच होते, पण लहान वयात केलं. म्हणजे जे वय आहे, आता नगर म्हणण्यापेक्षा अहिल्यानगर म्हणायचं. म्हणून तर वेद जाणणं आणि वेद म्हणणं यात फरक असा आहे. वेद जाणल्यानंतर मनुष्य हा सत्यापासून लांब होत नाही, तो सत्याला चिटकून राहतो. त्याला सत्यम परम धीमही असं म्हणतात. शिवाजीराजे सत्याला चिटकून होते. चूकच झाली नाही राजांच्या आयुष्यामध्ये. 2 संत सारखे पाठीशी होते की याच्याकडून असत्य होऊ नये, सत्य व्हावं आणि तो ईश्वर व्हावा. इथे सांगितलंय वेदांताचं ज्ञात असणारा द्विज जीवनाचा नाश आहे हे समजून, म्हणजे जीवन हे नाशिवंत आहे असं समजून सत्यारूपी देवताचं पूजन करतो आणि जो मुनींना प्रणाम करतो, विधीपूर्वक
अनशन करून प्राणाचा त्याग करतो, म्हणजे जाताना अन्न सोडतो. तुमचे महाराज बाबा महाराज अन्न सोडून दिलं, त्याला विनोबा अनशन व्रत. म्हणजे परमात्मा सत्य आहे आणि देह असत्य आहे, क्षणभंगूर आहे. सत्याचा ज्या वेळेला बाबा आणि आमचे शास्त्री बाबा, आमच्या 2 जणांना मी पाहिलं. आमचे शास्त्री बाबा शेवटी नुसता भात खात असत, पण ज्यावेळेला त्यांना कळालं की आता आपलं काही खरं नाही, 95-96, तर त्यांनी मला सांगितलं होतं, ते बालाजी मंदिरातून इकडे राहायला आले होते, तुझ्या घरून मला 3 बेसनाचे लाडू करून आणून दे. आणि एका आजारी असताना एका बैठकीत 3 लाडू खाऊन गेले ते. बरं आपण म्हटलं बा हे 3च खाणार आहे म्हणून मोठे गेले, तो एकाच बैठकीत, आणि त्या दिवसापासून अन्न सोडून दिलं. आणि नंतर मला म्हणे की तोपर्यंत देवावर रामावर अशी मी एवढं कथा सांगायचं ना, ते कधी ऐकायला नाही येत. पण मला त्या दिवशी म्हणे की मला रामाचं तीर्थ आण आणि तू मला मंत्र दे. आता मला ते पटायचं नाही. रामाच्या कानात सांग, रडू येतं मला की मी माझ्या शिक्षकाला गुरुमंत्र देण्याच्या लायक नाही आहे, मूर्तीच्या काळात सांग म्हणे. आणि मला त्यांची आज्ञा आहे की मला मंत्र पाहिजे. आतापर्यंत माझा याच्यावर भरोसा नव्हता. वेदांत म्हटणं वेगळं आणि वेदांतावर श्रद्धा असणं वेगळं. मग मी गेलो, त्यांच्या कानात मंत्र दिला. आता तू माझ्या अंत्ययात्रेला यायचं नाही. ज्ञान होतं ना, कारण शिष्याच्या अंत्ययात्रेत गुरुने जाऊ, पूर्वी बाप येत नसे अंत्ययात्रेमध्ये, मी का त्याला जळताना पाहू. आता कधी कोणी म्हातारं काय गेलं हो गेला रे, कारण ज्यांना कळत नाही. बऱ्याच बाया पती गेला की तोंड झाकून दुसरीकडे तोंड करतात. ते बाय तिकडे काय तिला ती कमी पाहू म्हणे, ते गेले ते तिच्या मनात तो आदर असतो, पाहत नाही ती. आता तिला मनुष्य गेला तरी आहे हे ज्ञान असतं ना. जरी शरीर गेलं तरी त्यांचं स्मरण म्हणजे ते तुमच्याजवळ. म्हणून रोज काय सांगितलं, मातृदेव पितृदेव. पण याचा अर्थ माहिती पाहिजे ना की स्मरण केलं म्हणजे ते आपल्याजवळ आहे. ते आज कळालं ना. का कळायचं आहे? सगळ्याच गोष्टी हयातीत नसतात, काही स्मरणात राहतात. म्हणून पितृस्मृती मातृस्मृती. आता बा मी परवा लग्न काढून दिलं त्यांना म्हटलं पौष शुद्ध सप्तमी तुमच्या आईची तिथी आहे, त्या दिवशी रजिस्टर का होईना लग्न करता येणार. आत्ता एक 10 मिनिटापूर्वी मला माहिती होता तो दिवसही मला काय माहिती, तर त्यांच्या घरी मला जाणं भाग होतं. म्हटलं मग काल जर अष्टमीला म्हातारी गेली असती तर मला येता आलं नसतं, कारण पौष शुद्ध अष्टमीला देवीचं नवरात्र होऊन जातं. नवरात्रात दारावर जात नाही, प्रेत ठेवायला जाता नाही. तर सप्तमी होती म्हटलं मला पक्की माहिती आहे. तर याला स्मृती असं म्हणतात. जरी आपली आई, आपली पत्नी, आपला पती हे गेले असले तरी स्मृती मात्र नष्ट होत नाही. म्हणून देह असतो आणि देह गेल्यावर सुद्धा स्मृती असते. देवाची सुद्धा आपल्याला स्मृती आहे. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण समस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै. ज्ञानोबांची आपल्याला काय आहे, तुकोबाची आपल्याला काय आहे, वेद, उपनिषद, स्मृती आणि पुराण. म्हणून गेल्याचं स्मृती आहे. कुठपर्यंत आठवणीत ठेवायच्या, तर जोपर्यंत आपली बुद्धी आहे तोपर्यंत ते स्मृतीत राहणारच आहे, जाणारच नाही.
काल मी ते फोटोग्राफरकडे एक प्लेट पाहिली आणि मी त्याला म्हटलं तुला उद्योग देतो मी आज. आता म्हटलं वरती नाव लिहायचं दादा जोशी, दादा जोशीची शाखा यजुर्वेद, त्याच्याकडे दादा जोशीचं गोत्र लिहायचं, दादा जोशीची कुलस्वामिनी, म्हणजे नुसतं दादा दादा घालायचं, यांची कुलस्वामिनी, याची घरातल्या मोठ्या माणसाची प्लेट करून ठेवायची. येता जाता मुलं वाचतील तर त्यांना गोत्र लक्षात, येता जाता वाचतील तर आपण कोणत्या कुळाचे हे त्याच्या लक्षात करून ठेवा. कागद हरणार नाही. प्लेट लावून ठेवली घरामध्ये देवघरात की सगळ्यांना कोणती देवी, आपल्या राशीचं गणपती कोणता, आपल्या राशीचा महादेव कोणता, हे लक्षात राहील. कारण स्मृती जागृत करायची. पुस्तक वेळेवर सापडत, कोणाला दिलं तर कोणी आणत. किती पुस्तकं नेले आले आणि म्हटलं बाबा पहिल्या माझी प्लेट तयार कर, तुझी प्लेट कर आणि त्याच्या खाली लिहून दे फोटोग्राफर यांच्याकडे करून मिळेल, म्हणजे तुझा धंदाही चालेल. त्याचा धंदा चालू द्या, पण आपल्या घरात स्मृती. मी पुष्कळ लोकांना म्हटलं की आपलं कुळ गोत्र त्या खर्दी खताला लावून ठेवा, म्हणजे लोकांना लक्षात. अहो श्राद्धाचे 3 लोकांचे नावं लक्षात राहत नाहीत. वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, शेवटी नारायण लावावं लागतं, बाईच्या पुढे गंगा लावावं लागतं, नावच माहीत नसतं, कोण लक्षात ठेवतं. तर याला स्मृती असं म्हणतात. आपल्याला काय पाहिजे? स्मृती. तो तर्पणाला विचारतो काशीला माणूस तर मग नारायण गंगा म्हणा, 4 मामा होते म्हणे, काही नावं लक्षात नाही. म्हणलं नारायण नारायण नारायण. स्मृती राहिली पाहिजे. बरं आता जे स्मृतीचे फोटो आहेत ते तुम्ही पालथी मारून राहिले तर काही मोठे काढू नका, कोणी नेणार नाही, याच घरात पडतील ते. स्मृती किती सुंदर विषय निघाला बघा. म्हणून जे अनशन करून प्राणाचा त्याग करतात ते सिद्ध सनातन ब्रह्मलोकाला प्राप्त होतात. सिद्ध सनातन ब्रह्मलोक आहे वरती. जो मनुष्य काम क्रोध आणि लोभ जिंकून तीर्थामध्ये निवास करतो किंवा तीर्थयात्राचं पुण्य घेतो, तो मनुष्य तीर्थाच्या दर्शनानं जशी मृत्यूची इच्छा करेल तसा त्याला तीर्थ मृत्यू देतो. आपले विठ्ठल महाराज होते ना, ते एकदा एका ठिकाणी उभं होतं, ड्रायव्हर पाणी पित होता. ते दुसरी गाडी आली आणि त्यांना ठोस मारून दिलं आणि त्यांचं त्याला ते म्हणे कारण दादा माझं कोणतं पाप असेल, त्या ड्रायव्हरची काही चूक नाही. म्हटलं महाराज कुठलं कुठलं आपलं पाप असतंच, बिना पापाने मनुष्य राहू शकत नाही. तर ते पाप त्या देहाला भोगावं लागतं. अनायासे ती गाडी तसे बसलेले होते आणि मागून एक गाडी गेली आणि ते ठोकून दिली आणि ते फ्रॅक्चर होऊन गेलं. पण म्हटलं तुमच्या वागण्याप्रमाणे किशोरजी व्यास वेदांत सांगणारा रोज 20 मिनटं तुमचे पाय दाबतो, हे पुण्य कोणतं होतं? म्हणजे मला काय माहिती. म्हटलं हे माऊलीचं पुण्य. किशोरजी व्यास संन्यासी असून शेवटचे 6 महिने 20 मिनटं पाय दाबायला जायचे. कारण एक चांगल्या संताची आपल्याला सेवा घडते. मी संन्यासी, मी कसे काय दाबू असं नाही म्हटलं त्यांना. मी मोठा पोरगा आहे, बाकीच्या पोरांनी करायला काय झालं, मी तो साहेब होतो असं आहे. पित्याचे तळ पाय चोळले तर ब्रह्मलोक प्राप्त होतो असं सांगितलं आहे. आता हे तुम्हाला केव्हा सांगू मी, माझी जायची वेळ आली आता. ब्रह्मलोक, कारण पाय चोळले की काय शांत होतं, आणि डोकं चोळलं तर पाताळ लोक प्राप्त होतं. म्हणे पाय शांत होता ना.
पण तुम्ही आता डोकं बांधा आणि पायाला मोजे घाला, थंडी कमी वाजते. असं आहे ते. बरं, विज्ञानाचं मोठे मोजे, तळपायाचे मोजे, अनेक प्रकार काढले. तो कोणाचा एक पडलाय बा ते एक कुठे गेला. तर इतकं विज्ञान चांगलं आहे. म्हणून ते म्हणतात की तीर्थयात्रेचं पुण्य आहे. समस्त तीर्थाची दर्शनाची इच्छा जरी केली, दुर्गम अगम्य तीर्थ जरी असले, तरी संताच्या शरीरामध्ये सगळे तीर्थ वास्तव्य करतात. वेदामध्ये एक वाक्य आहे तीर्थाबद्दल, जे तीर्थानि प्रचरन्ति निखंगिणा ते खागु सहस्र योजने व धनवान तन्मसी. म्हणून आपल्याकडे स्नानाच्या वेळा सगळ्या तीर्थांचं काय सांगितलं आहे? स्मरण. स्मरण म्हणजे काय आहे? स्मृती आहे, आठवण आहे. आणि ज्या वेळा म्हणून पाहिलं का, तुकारामाचा हरिपाठ पाहिला का? उद्या घेऊया, एक एक मर्म सांगतो त्याच्यातलं. इतकं सुंदर लिहिलंय महाराजांनी की प्रश्न होते. म्हणून तीर्थाचं सेवन करण्याचं परमपवित्र पुण्यप्रद, स्वर्गापेक्षाही उत्तम गुप्त रहस्य आहे. म्हणून प्रत्येक तीर्थ पवित्र आहे, स्थान ते योग्य आहे. तीर्थाचं महात्म्य द्विजजातींना कळालेलं असतं. म्हणून द्विजाच्या हातामध्ये जंगम तीर्थ आहे. जंगम म्हणजे जंक्शन. जसं जळगावहून 2 ठिकाणी गाड्या जातात, एक मुंबई आणि एक सुरत, म्हणून जंक्शन आहे. तसं स्वर्ग मृत्यू पाताळ विप्राच्या हातावर ठेवलेली वस्तू इतरांनाही प्राप्त होते आणि देवालाही प्राप्त होते. म्हणून विप्र जंगम तीर्थ आहे. लिंगायतामध्ये गुरुला जंगम असं म्हणतात. असं आहे. महातपस्वी अंगिकार ऋषीने गौतमांना हे सगळं सांगितलं. महात्म्य काश्यपांपासून मला प्राप्त झालं सांगून टाकलं त्यांनी, की तुम्हाला कुठून प्राप्त झालं तर गुरुपासून. आता तुम्हाला जर कोणी विचारलं इथं मग कोणी झालं, महाभारताने सांगितलं, एवढंच बोलायचं. ऐकलंय आम्ही महाभारतामध्ये, कारण आपली गोष्ट या कानातून त्या कानात, त्या कानातून त्या कानात, म्हणून त्याला पुराण असं म्हणतात. तर पुराण काय आहे? ब्रह्मसंहिता आहे. पुराणानाम ब्रह्मसंहितायाम. पुराणी ब्रह्मसंहिता आहे. म्हणून कथा महर्षींनी योग्य सांगितली, परमपवित्र झाली. जो सावधान होऊन याचे पाठ करतो तो पापापासून मुक्त होऊन, जरी त्याला स्मृती नाही राहिली तरी नुसत्या या तीर्थाच्या श्रवणानं तो स्वर्गलोकात जाऊ शकतो. पण जर स्मृती राहिली तर मात्र ब्रह्म सनातनाला पोचतो. आता इथे वैशंपायनांना जन्मेजयानं परत प्रश्न केला. काय म्हणतात ते? जन्मेजया, बुद्धीमध्ये बृहस्पतीनं क्षमा आपल्याला प्रदान केली पाहिजे. बृहस्पती म्हणजे गुरु. आपल्या गुरुनं आपल्याला क्षमा दिली पाहिजे, की त्या आजपासून मी तुला क्षमा देतो. कोणी काही केलं तरी तू काय करशील? क्षमा हे मोठं शस्त्र आहे. अविचारापासून आणि अपवित्रेपासून वाचवणारं शस्त्र क्षमा. म्हणून जैन पंथामध्ये क्षमा याचना नावाचा दिवस आहे. एक दिवशी सगळ्यांची क्षमा मागायची, की वर्षभर जे केलं असेल ते विसरून जा. पण क्षमा केल्यानंतर पुन्हा चूक करायची हे कोणाच्याच लक्षात नाही. तो दिवस गेला, दुसऱ्या दिवशी परत सुरुवात करायची. त्याच्यापुढे शब्द आहे क्षमा याचना. आपल्याकडे पण आहे क्षमा. नाही ना, पुस्तकात तर सगळे, पण मस्तकात येत नाही ना. आणि आलेलं मस्तकात वेळेवर आठवत नाही.
कोणी काही करत असलं तर आपण त्याला अपवित्र बोलून टाकतो. म्हणून क्षमा ब्रह्माजीचा पराक्रम आहे. इंद्रामध्ये तेज आहे, सूर्यामध्ये तेज आहे. गंगानंदन भीष्मन हे शय्येवर पडल्यावर सुद्धा एवढ्या गोष्टी सांगू शकताय धर्मराजाला. काय पटवलंय ना त्याला? कुठे पडले ते? जुने माणसं आजारी असल्यावर सुद्धा सांगायचे असं करू नका रे, असं वागू नका रे, असं केलं तर असं होतं रे. ते आजारी असते तरी आपल्याला सांगतात करू नका. पण आपलं पुण्य नसतं की सांगितलेलं पूर्वजांचं ऐकवण. आता हे जे मी तुम्हाला माझ्या आठवणी सांगितल्या ह्या त्यांनीच केल्या, मी डोळ्याने पाहिल्या, त्या अनुभवल्या म्हणून तुमच्या पुढे ठेवल्या. आता आपलं काही पुण्य असेल, रामाची कृपा होईल तर आपल्याला ते अंतिम समयी, आता तुम्ही पाहिलं ना बऱ्हाणपूर कुठे, राम मंदिर कुठे, तीर्थ गेलंच, पोहोचलंच, झालंच. घटना घडून 8 दिवस झाले. असं आहे. आणखीन एक उदाहरण आहे रामाचं. या नव्या फैल्यामध्ये एक जोडपं राहत होतं. नित्य त्यांचा यायचा नियम होता. पत्नीला सांगितलं तर मी ज्या वेळेला जाईल त्यावेळेला तू राम मंदिराच्या रात्री गेलं तर राम मंदिराच्या फाटकाजवळ जायचं आणि सांगायचं मी गेलो रामा तुमचा शिष्य. रात्री गेलो तरी सांगायचं. त्या बाईला रात्री 3 वाजता इथे यावं लागलं होतं आणि तिने फाटकाच्या समोर सांगितलं की माझे पती अमुक अमुक रामा गेले. त्याने निरोपच सांगायला सांगितलं आणि त्या पोरीला 2:45 वाजता 2 लोकांना घेऊन म्हणे त्यांनी सांगितलं ओचाला आणि मग रड म्हणे तू. पण तोपर्यंत रडत मी जाऊन रामाला सांगू नये माझा निरोप की मी गेलो. आठवण तुम्ही द्यावी जीवा माझी काकुळती. असं आहे. म्हणजे तो माणूस आला असता किंवा ही गेली तर ते ठीक आहे, माणूस होता तो. पण त्या बाईला यावं लागलं म्हणजे तिच्या मनावर केवढं. हा प्रसंग दामाजी पंतांच्या जीवनात आहे. दामाजी पंताला बेदरचे राजे घेऊन चालले सैनिक. काहून म्हणे तुम्हाला घेऊन चालले, तू अशा ठिकाणी सोडेल म्हणे तुला मी की ज्या ठिकाणी तू बरं सोडेल. तर पंढरपूरला घेऊन आले पत्नीला आणि पांडुरंगाला म्हणे गेला सांभाळ. नातेवाईकांचा काय भरोसा म्हणे. आणि मग निघाले बेदर बादशाह. पांडुरंगानं सांभाळलं, परत दामाजीला पाठवलं आणि मग पत्नीला आल्यावर विचारलं आता कुठे चालते? घरी. नातेवाईक नाही, आता पंढरपुरातच. झाला दास पंढरीनाथ, काय सांगू या देवाची मात. हा, कोणाच्या भरोश्यावर? आपल्याला सुद्धा कोणाच्या भरोश्यावर सोडावं लागतं. असं आहे. इतरांच्या भरोश्यावर ठेवणं तर त्यांचा भरोसा. सकळ जीवाचा तुझं मोकवील ऐसे नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध सांभाळतं, पण त्या प्रारब्धापेक्षाही तो आहे ना, प्रारब्धाच्या पलीकडे तो आहे. शंकराने महानंदेला विचारलं की तू या नगरात काय घेऊन घाललंय? माझ्यामुळे नगर बदनाम झालं होतं तर माझ्यामुळे नगर उद्धरलं पाहिजे. बुद्धिमा. कारण एकनिष्ठता होती. आपली निष्ठानिष्ठी आहे. आपली निष्ठानिष्ठी आहे. म्हणून ते म्हणतात धर्मराजाला तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न केले आणि अशा समयी भीष्मांनी प्रत्येक शंकेचं निरसन केलंय. म्हणजे त्या यातना त्यांना होत्या का? तर नाही. आणि नुसतंच धर्माला नाही सांगितलं तर तुम्हा आपल्यांना आज भीष्मांच्या नावाने ऐकायला मिळत आहे.
हे इतकं सोपं गोरखपूरवाल्यांनी केलं म्हणून आपण मानतोय. संतती नसल्यामुळे कलकत्त्याहून येऊन सगळी संपत्ती या गोरखपूरला लावून टाकली माणसाने. गोयंका असं आहे. म्हणून संपत्तीचा, वेळेचा आणि शरीराचा सदुपयोग झाला पाहिजे. नाहीतर आपण ते आता खाण्याचाच उपयोग घालवतो, चुगल्या करण्याचाच उपयोग करतो. त्याचा व्यवहारापुरतं काम करायचं, पण जास्त प्रयत्न उद्धाराकरता करायचे. आज नाशिकच्या लोकांनी एक वाक्य वापरलं आहे की पंचवटीतले झाडं चकवा, जसं तुम्ही पार्थ पवाराला माफ करून टाकलं तसं नाशिकलाही माफी करा की हे झाडं तोडू नका. काय वाक्य वापरलं बघा. काय तुम्ही ते पंथीतच बुडायला पाहिजे. आता मोठमोठे लोकांनी निवेदनं द्यायला सुरुवात केली, झाडं तोडू नका. म्हणून ते म्हणतात, ज्या वेळेला भीष्मांनी एवढ्या कठीण परिस्थितीत हे ज्ञान सांगितलं धर्मराजाला, त्यावेळेला वैशंपायन म्हणतात, जन्मेजया कोण आले भेटायला? कोणाला? धर्माला आणि भीष्माला. ज्या वेळेला तुम्ही धर्माने वागाल आणि धर्माने जगाल, त्यावेळेला तुम्हाला भेटायला आले अत्री. आता ही नावं फक्त ऐकायची आपल्याला ऋषींची, त्याच्यावर विवेचन नाही. वशिष्ठ, भृगु, पुलस्य, पुलह, क्रतु, अंगिरस, गौतम, अगस्ती, सुमती, विश्वामित्र, स्थूलशिरा नाव ऋषीचं, संवर्तक, प्रमित, दम, बृहस्पती, शुक्राचार्य, व्यास, च्यवन, कश्यप, ध्रुव, दुर्वास, जमदग्नी, मार्कंड, गाल्व, भारद्वाज, रैभ्य, यवकृत, त्रित, स्थूलक्ष, शलभ, कवण, मेथी, कृषु, नारद, पर्वत, सुधन्वा, एकांत, नितुमत, भुवन, धौम्य, शतानंद, अकृतवर्ण, परशुराम, कच हे महात्मे, सप्तचिरंजीव, हनुमान हे सगळे धर्मराजाच्या आणि भीष्माच्या दर्शनाला आले. आता तेच वर्तमान तुम्हाला सांगतो. विनोबांनी अन्न पाणी त्यागून हे केलं. सगळ्या धर्माचे लोक पाहायला आले की प्राणोत्तम. एवढं नाही, भारताचा पंतप्रधान इंदिराबाई सुद्धा 3 तास प्राण जाईपर्यंत पायाच्या जवळ मुलगी म्हणून बसली होती. जसं ते तसं आहे. बरं, खूण सांगितली होती की माझा हात तोंड बोलणार नाही, पण हात मांडीला असा वाजत राहील. जेव्हा तो मांडीला चिटकून जाईल तेव्हा जाहीर करायचं की गेले. जिवंत उदाहरण आहे. पण अध्यात्मवादी लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवले. त्यांना काही नाही त्याचं. सगळे धर्माचे लोक पोहोचलेले होते, पारसी, ख्रिश्चन, सगळे सगळे, की काय प्रॅक्टिकल आहे, कसं काय जमलं आहे यांना. थेरीवाले लोक, डॉक्टर लोक शरीर तपासायचे की हात हलतोय, पण अवस्था काय. दिवाळीचा दिवस कोणी म्हणे आमोशाला गेले एवढे संत, अरे गुच्चू पैस नाही.
आता बघा, दिवा आणि आत्मा असं सांगितलं आपल्याला. तुम्हालाही जायचं आहे, मलाही जायचं आहे. पण आत्मा दिवा हे कसं? तर तुम्ही एक हा दिवा लावला आणि याच्यावर एक ग्लास प्रालथा मारला तर नाही, किती वेळ चालेल तो? ग्लासमध्ये जोपर्यंत प्राणवायू आहे, प्राणवायू संपला की दिवा. मग तसा आपला आज दिवा आहे. ऑक्सिजनच्या योगाने प्राण हा दिवा आहे. जोपर्यंत ऑक्सिजन आहे त्याला, म्हणून जर कमी पडत असेल तर वरतून ऑक्सिजन लावावा लागतो ना, म्हणजे दिवा तेवढ ठेवावा लागतो. व्हेंटिलेटर काय आहे? मोठा ऑक्सिजन आहे. मग ते त्यावेळेस नाही का मी सांगितलं त्या दवाखान्यात, ते म्हणे दादा व्हेंटिलेटर केलं की आई गेलं. म्हणलं आत्ता काढ, तुम्हाला काढता येत नसेल तर मला सांग. तरी यातना कसं करतात याच्या दिवाला? केव्हा तरी एकदा जायचं आहे. तो काढायला गेला तोपर्यंत ती म्हणे यांना बोलो. मी गेलो, म्हणे का? म्हटलं हे काढायला सांगतो. म्हणे काढून टाका. तुम्ही सांगितलं ना काढायला. म्हटलं हा काढून टाका. काढल्यावर ते उठून बसले आणि पुन्हा राहिले 8 वर्ष. तर ऑक्सिजन त्याच्या मर्जीने मिळणार आहे तुम्हाला. तुमच्या आत अग्नी आहे, अग्नीला फक्त कशाची गरज आहे? ऑक्सिजनची. आणि म्हणून झाडं टिकवायचे ऑक्सिजन करता. नुसतं तुळशीला पाणी घालायचं आणि शेजारचं जे पाणी पडत असेल तर शिव्या द्यायचा, असा ऑक्सिजन काय उपयोगाचा? ते झाडच आहे ना. हे ज्ञान पेरा जगात. जरी पानं पडत असतील तरी हवा देतं झाड. काय शुद्ध करतं? आता शोध लावला विज्ञानानं की जेवढ्या तुळश्या लावाल तेवढा ऑक्सिजन राहील. म्हणून जया घरी तुळशी वृंदावन, तया घरी अन्न नरका. पण सूर्य असल्याशिवाय तुळशी टिकत. हे जे कीड पडतं ना, तर प्रकाश भरपूर नाही म्हणून पण ते झाडाला नथूपासून तर कथ्थूपर्यंत पाणी होतच बसतात. ती तुळशी पान बाकीच्या इकडे लावलेलं बघा, पूर्ण सूर्यनारायणाचं तेज असतं. एवढं पाणी पडून सुद्धा आमचे लोक बादलीत पाणी टाकतात. टाकू नको ना आता. सडेल ना. उन्हाळ्यात टाक ना, 108 तांबे टाका, कोण नाही पडत. केव्हा काय करायचं? पाऊस हिवाळा आहे, थंडी वाजते, ओल्या फडक्यानं पाय पुसले तरी असं आहे. नाही तर मग गरम पाणी घ्या. पण सर्दी होईल असं पाणी घ्यायची का? पूर्वी लोक गरम पाणी करून ठेवायचे हातपाय धुवायला, बादली भरून ठेवायची. तरी काही हिटर नव्हतं, तापवावं लागायचं गवऱ्यांवर, याच्यावर त्याच्यावर. पण कार्यरत होते लोक, आळशी नव्हते, कार्यरत. म्हणून जीवनात काय राहा? कार्यरत राहा. जसं तुम्ही घरातून निघाल्यावर मोबाईल कधीच विसरत नाही. म्हाताऱ्या बाया शिकून घेतात सोनेकडून. कसं काय लावतं सांग? शिकून राहिले ना, मग शिकता येते ना तुम्हाला म्हातारपणी. मलाही लोक म्हणतात शिकून येते. मोबाईल तर याला लावता येत नाही, देवाच्या पाय पड, पोरांच्या पाय पड, लाव बसे. संध्याकाळी लोक संतोषला फोन करतात, आज ऐकू आलं नाही. असं आहे. हे सकाळी शांती केली ना, ते बाई म्हणे दादा मला ॲड करा. म्हटलं हा जगवाला याला सांग, मला काही येत नाही त्याच्यातलं ॲडमिन फॅडमिन. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सुखपूर्वक भीष्म पितामह मधुर वाणीने कथा सांगत होते आणि
प्रयत्नपूर्वक मधुर वाणीने कथा सांगत होते, म्हणून धर्माचं चित्त शुद्ध होत होतं. आणि एवढ्या दुःखी अवस्थेत, शरीराच्या व्याधी अवस्थेमध्ये सुद्धा भीष्म हे प्रसन्नतेने सांगत आहे, हे पाहण्याकरता आणि धर्माची अवस्था पाहण्याकरता एवढे ऋषी तिथे आले. काही लोक नुसते पाहायला येतात आणि बघ काय चालतं, पण मुद्दा पटला की मग यायला लागूनच जात आहे. कारण ज्या वेळेला ते बुद्धीला पटतं तेव्हा पुण्य उदयाला आलेलं असतं. जोपर्यंत बुद्धी त्याच्यात रमत नाही तोपर्यंत ते ज्ञान तुम्हाला अनुकूल नाही होत. भीष्म उवाच, हे धर्मराजा, या विषयामध्ये शिलोन वृत्ती जीविका चालवणाऱ्या एका पुरुषाची कथा आहे. म्हणजे तात्पुरतं पडलेलं गोळा करायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. जसं पक्षी चिमण्या वगैरे हे गोळा करून आणतात थोडंसं आणि खाऊन परत आपल्या खोप्यामध्ये झोपून राहतात. तसे बरेच लोक असे आहे की आपल्या प्रयत्नानं जेवढं मिळतं तेवढं. असे काही लोक असतात, त्यांना कधी म्हटलं की हे 500 रुपये नाही भाऊ राहू द्या, माझ्या पोराच्या परीक्षा येते ना तेव्हा मी मागेल तुमच्याजवळ. तो घेऊन जात नाही, कारण त्याला माहिती याला दुसरा फाटा फुटून जाईल. मग म्हणतो त्याची पुस्तकं घ्यायचे आहेत, देता का? मी देऊन देईन परत. तेव्हाही असं म्हणतो मी परत देऊन देईन. मग त्याला माहिती आहे, आठवतं की आपण याला कबूल केले होते, हे घेऊन घे. नुसते पुस्तक घेऊन हे वयालाही पैसे घे. कारण तो ज्ञात असतो की याने व्यसनाकरता, कुटुंबाच्या पोषणाकरता न मागता विद्येकरता मागितले, आणि जो विद्या दान करतो तो श्रेष्ठ ठरतो. सत्यगुरु रायन कृपामध्ये केली आणि परिणाय घडली सेवा काही. भोजना